मुंडीपारमध्ये अपघात की पूर्वनियोजित कट? सरपंच पती देवीलाल सुलाखे यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा आरोप. माजी उपसरपंचावर संशयाची सुई. गावात संतापाची लाट. कारवाई नाही तर चक्का जामचा इशारा. लोधी समाज व सरपंच संघटना आक्रमक भूमिकेत. गोंदिया तालुक्यातील MIDC परिसरातील ग्राम मुंडीपार येथे 21 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी घडलेली धडक केवळ रस्ते अपघात नव्हती तर ती पूर्वनियोजित जीवघेणा कट होता का असा थरकाप उडवणारा प्रश्न सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. या घटनेने गावात संताप, संशय आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांचा ज्वालामुखी पेटला आहे. सकाळी 7:30ची धडक, संशयाचे धागे गडद. दररोजप्रमाणे सामाजिक कार्यात सक्रिय असलेले व सरपंच भूमेश्वरी ताई सुलाखे यांचे पती देवीलाल सुलाखे हे आपल्या सुझुकी स्कूटी MH35AZ 2652 वेल्डिंग दुकानाकडे निघाले होते. गोंदिया तिरोडा सिमेंट रस्त्यालगत सरकारी वेशी दारू दुकानासमोर अचानक मागून भरधाव आलेल्या बोलेरो MH40 BL 4053 या वाहनाने त्यांना जबर धडक दिली. धडकेनंतर देवीलाल सुलाखे रस्त्यावर कोसळले. डोक्याला मार, उजव्या पायाला व डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर वाहन चालकाने मदत न करता थेट पसार होण्याचा मार्ग स्वीकारल्याने हा अपघात नव्हे तर प्रयत्नपूर्वक केलेला हल्ला असल्याची चर्चा गावात रंगली आहे. धडक देऊन पळ काढणे म्हणजेच हेतू पुरस्कार कटाचे लक्षण असे काही ग्रामस्थ उघडपणे बोलू लागले आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. विकासाच्या राजकारणातून निर्माण झाली रंजिश. ग्राम मुंडीपारमध्ये सरपंच म्हणून भूमेश्वरीताई सुलाखे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक प्रलंबित विकास कामांना गती मिळाल्याचा दावा त्यांनी समर्थकांकडून केला जातोय. रस्ते दुरुस्ती, पाणी पुरवठा, ग्रामविकास उपक्रम, शासकीय योजनांचा पाठपुरावा आणि पारदर्शक कामकाज यामुळे काहींचे हितसंबंध धोक्यात आले का असा प्रश्न उपस्थित होत आहे. देवीलाल सुलाखे हे केवळ सरपंच पती या नावापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष ग्रामविकासाच्या कामात सक्रिय सहभाग घेतात, प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करतात, अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात आणि निधी मंजुरीसाठी धडपड करतात असे त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. दरम्यान सुलाखे यांनी गंगाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून CCTV फुटेज व वाहन क्रमांकाच्या आधारे तपास सुरू आहे. पोलिसांनी अद्याप कोणत्याही संशयिताबाबत अधिकृत पुष्टी केलेली नाही. घटनेनंतर काही सामाजिक व राजकीय संघटनांनी तातडीने कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. 2 दिवसात कारवाई न झाल्यास चक्काजाम करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस तपासानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे, गोरेगाव.